नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। माझ्या सद्गुरूंना माझे कोटी कोटी नमस्कार आणि सर्व प्रेक्षकांना माझा सविनय नमस्कार। आवाज ऐकू येतोय का? थोडा कमी वाटतोय ना? मागच्या वेळेला आपण कबीरांच्या काही मोजक्या दोह्यांबद्दल बघितलं आणि त्या दोह्यांचा सखोल अर्थ पण पाहिला। आज आपण अजून काही दोह्यांबद्दल बोलूया। पण हे कबीर ज्यांचे दोहे आपण ऐकतोय त्यांच्याविषयी आपण त्यांचा जन्म कसा झाला, त्यांच्याविषयी काय आख्यायिका होत्या, जन्माच्या काय आख्यायिका होत्या, ते आपण थोडं पाहिलं। त्याचबरोबर संत कबीरांनी जाती जातीच्या किंवा जाती धर्मातल्या भिंती तोडायचाही अतिशय प्राणपणाने त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या अनेक दोह्यांमधून तो आपल्याला दिसतो। पण आता त्यांचे दोहे एवढे आहेत की जेव्हा मी ठरवलं की कबीरांच्या दोह्यांवर बोलायचं तर तेव्हा नक्की कुठले दोहे घ्यायचे याच्याबद्दल खरोखरच मला गोंधळ होत होता की प्रत्येकच दोहा इतका सुंदर होता की त्यातल्या त्यात मला जे थोडंसं वेगळे वाटले ते त्यातले मी निवडले। आणि कबीरांची काय योग्यता होती ती त्यांच्याच एका दोह्यातून आपल्याला दिसते। तर सुरुवात आपण त्या दोह्याने करूया की कबीर काय उंचीचे, किती ज्ञानी आणि किती भक्ती असलेले संत होते ते आपल्याला त्या दोह्यातून कळतं। दोहा असा आहे, कबीर मन निर्मल भया जैसे गंगा तीर। कबीर मन निर्मल भया जैसे गंगा नीर। पीछे पीछे हरि फिरे, पीछे पीछे हरि फिरे। कहत कबीर कबीर। काय योग्यता आहे बघा संत कबीरांची। कबीर म्हणताय की माझं मन एवढं निर्मळ आहे, इतकं शुद्ध आहे। किती शुद्ध आहे तर गंगेच्या जला एवढं शुद्ध आहे। आणि माझं मन एवढं निर्मळ असल्यामुळेच तो जो भगवंत आहे, तो जो हरी आहे, तो माझ्या मागे मागे फिरतो, म्हणजे माझ्या बरोबर असतो, माझ्या मागे असतो, माझ्या पुढे असतो। म्हणजे तो सतत मी त्याच्या सानिध्यात असतो। आणि काय म्हणतो, तोच सारखा माझ्या मागे जसं एखाद्या आईच्या पदराला मूल सारखं एक छोटंसे मूल असतं एखादं 4-5 वर्षाचं, त्या आईच्या पाठीमागे तो फिरत असतं सारखं आई 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 करत। तर तसे हे भगवंत, तसा तो हरी माझ्या मागे मागे फिरतोय असं कबीरांनी याच्यात म्हटलं। आता आपल्याला वाटेल की म्हणजे कबीरांना इथे अहंकार झाला होता का? असा कसा बरं दोहा लिहिला? स्वतःविषयीच लिहिलाय की माझं मन अगदी इतकं शुद्ध आहे आणि म्हणून माझ्या मागे हरी कबीर कबीर करत फिरतो। तर त्याच्या माणसात खरं तर हे कबीरांनी लिहिलंय ते आपल्यासाठी लिहिलंय, त्यांची स्वतःचा अहंकार कोणत्यासाठी लिहिलेला नाहीये किंवा स्वतःचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी लिहिलेला नाही। हा जो दोहा आहे याच्यात कबीरांना आपल्याला हे सुचवायचंय की तुमचं मन, आपलं मन भक्तीने इतकं शुद्ध करा की कुठलेही विकार, आपल्याला विकार माहितीये षडविकार काय काय येतात, तर ते कुठलेही विकार आपल्या मनामध्ये कणमात्रही नसतील, तिळभरही नसतील, इतकं ते अगदी आरशासारखं नितळ असं ते करा
गंगेच्या पाण्या इतकं शुद्ध करा की कोणी येऊन जरी तुमच्या मनामध्ये डोकावलं, कोणी येऊन तुमच्याशी बोललं तरी तो जो कोणी माणूस आहे तोही तुमच्यामुळे शुद्ध होईल. म्हणजे त्यांच्या मनामध्येही मागचे काही 1-2 भाग आपण मनाविषयी बोललो, तर त्यांच्या मनातही तुमच्याशी बोलल्यामुळे म्हणजे तुमचा सहवास, तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं शुद्ध पाहिजे, इतकं निर्मळ पाहिजे की तुमच्यामध्ये विकार नाहीच, कुठलेही मनामध्ये विकार नाहीत, असं स्थितप्रज्ञ, असं शांत असं तुमचं मन असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुमच्या बरोबर जे कोणी वार्तालाप करते, तुमच्या सानिध्यात जे येतील, जसं आता आपण कुंभमेळ्यामध्ये पाहिलं, 144 वर्षानंतर झाला म्हणून किती कोट्यावधी लोक तिथे गेले. का गेले? कारण तिथलं जे जल होतं तर ते त्या कालामध्ये अतिशय शुद्ध होतं. त्याचप्रमाणे तुमचं सान्निध्यही दुसऱ्यांना निर्मल करेल किंवा त्यांच्या मनातले जे विकार आहेत ते दूर करेल, असं तुम्ही बना, असं आपल्याला ते सांगतायत या दोन. बघा 2च ओळी, पण त्या 2 ओळीतून त्यांनी केवढा मोठा संदेश आपल्याला दिला. इतके ते त्या भगवंताचे निस्सीम भक्त होते. आपल्याला ते प्रसिद्ध गाणं माहिती, कबीराचे विण कौशल्य कौसल्येचा राम माई कौसल्येचा. त्या गाण्यामधून खरोखरच तो भगवंत कबीरांसाठी शेले विणायला येत होता. म्हणजे खरोखरच तो त्यांच्या आगे मागे असायचा, हे त्या गाण्यातूनही आपल्याला कळतं. तेवढा त्यांचा अधिकार होता. आता पुढच्या दोह्याकडे वळू. खरं तर एक दोहा असा आहे की पूर्ण 1 तास त्याच्यावर बोलता येईल, पण आपल्याला अजून थोडंसं ज्ञान मिळावं, अजून थोडं ज्ञान मिळावं, हे तर आता सांगून झालं असं आपल्या मनालाच वाटतं. म्हणून आपण पुढच्या दोह्याकडे वळू. काय म्हणतात बघा, धन रहे जौवन रहे गाव रहे नाथा, कहे कबीरा जस रहे, कहे कबीरा जस रहे, कर दे किसी का काय म्हणतात बघा, तुझ्याकडे हे जे धन आहे, तुझ्याकडे हे जे तारुण्य आहे, तुझ्याकडे हा जो अहंकार आहे, तुझं हे जे घर आहे, तुझी ही सगळी पत्नी वगैरे, हे सगळे जे नातलग आहेत, पती पत्नी जे काही कुटुंब आहे, हे जे सगळं आहे ते किती दिवसांसाठी आहे? हे काही नेहमीसाठी नाही. ते कधी ना कधी नाश पावणार आहे. अहो सौंदर्य तरुणपणात आहे तर जसं जसं वय वाढत जातं तसं ते सौंदर्य राहणार आहे का? धनाचंही काही सांगता येत नाही. बघा, धन असलं ही सुद्धा चिंता असते माणसाला, धन नसलं तरी सुद्धा चिंता असते. धन असलं की कोणीतरी चोरीला नाही याची चिंता, धन नसलं की आता कशी माझी गुजराण होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल ही चिंता. आणि हे जे धन आहे, लक्ष्मी आपल्याला माहिती आहे चंचल. अहो कधी एकदम भरा छान अकाउंटला पैसे येतील काही सांगता येत नाही. आणि कधी, आता तर आपल्याला माहिती आहे की किती फ्रॉड चाललेत. कधीतरी फोन येईल, अहो असं तुमच्या ते काय पार्सल होतं त्याच्यात ड्रग्स सापडले, तुम्हाला आता काय ते डिजिटल अरेस्ट होणारे, आपण लगेच माळेमध्ये अडकतो. कितीतरी आता आपण पाहतोय कितीतरी घटना घडताय. अहो एवढे कमावलेले पैसे क्षणामध्ये निघूनही जातील. नातलगांचं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते कधी असतात कधी नसतात, कधी जातील कधी काही सांगता येत नाही. तेव्हा या जीवनामध्ये कबीर काय सांगतात, म्हणजे फार महत्वाचा संदेश देतात
की हे जे सगळं जे आहे ज्याच्यामध्ये तू गुंतलेला आहेस, ज्याच्यामध्ये आपण सगळे गुंतलेलोय, ही सगळी माया आहे. हे सगळं कधीही म्हणजे नेहमीसाठी ते नित्य नाहीये, ते अनित्य आहे. ते कधीतरी नाश पावणारं आहे, ते क्षणभंगुर आहे. तर हे जे जीवन तुला मिळालेलं आहे, हे जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे, तर त्याचा उपयोग धन मिळवणं, नात्यांमध्ये गुंतणं किंवा मित्र मैत्रिणी याच्यामध्ये वेळ घालवणं किंवा पद प्रतिष्ठा किंवा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन छान स्वतःची स्किन करून घ्यायचे, नंतर काय ते केशारोपण करायचं वगैरे वगैरे सगळं, ते या सगळ्यामध्ये न घालवता तुझा जो देह आहे ना, तो दुसऱ्यांच्या कल्याणासाठी तू झिजव, असं ते सांगतात. करते किसी का काम, म्हणजे तू कुणाच्या तरी उपयोगाला पड. अहो माऊली आपल्याला तेच सांगते. माऊली काय सांगते? जगाची या सुखोद्देशे काया वाचा मानसे, रहाटण पाहिजे ते अहिंसे रूप जाण. परत एकदा म्हणते, मी म्हटली गेली नाही माझ्याकडनं, क्षमस्व. जगाची या सुखोद्देशे काया वाचा मानसे, रहाटणे पाहिजे ते अहिंसे रूप जाण. म्हणजे जगाच्या सुखाकरता, म्हणजेच सामान्यांच्या जे विकल आहेत, जे गाजलेले आहेत, जे दीन आहेत, ज्यांना गरज आहे तुमच्या मदतीची, त्यांच्यासाठी हे शरीर, हे मन तू त्यांच्यासाठी झिजव. हे आपल्याला माऊली सांगते. आपले व्यास, भगवान व्यास जे आहेत तेही सांगतात, भागवत ग्रंथामध्ये सांगतात. काय सांगतात? अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयं परोपकाराय पुण्याय पापं परपीडनम्. व्यास महर्षी हेच सांगताय की परोपकार, दुसऱ्यांवर उपकार करणे, म्हणजे फक्त मी माझं सुख मला काय मिळतंय याच्यामध्येच रममाण न होता दुसऱ्यांवर परोपकार करणे हेच खरं पुण्य. आणि दुसऱ्यांना त्रास देणे हे पाप. आणि आपल्याला संत कबीर त्यांच्या या दोह्यातून हेच सांगतायत की तुझं जे शरीर आहे, तुझं हे जे जीवन आहे, ते तू दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झिजव, जसं सगळ्या संतांनी झिजवलं. काय गरज होती हो संतांना? रामदास स्वामींना काय गरज होती? 12 वर्ष त्यांनी तिकडे तपश्चर्या केली, हनुमंतांनी दर्शन दिलं, त्यांना स्वतःला आत्मसाक्षात्कार झाला. ते स्वतः त्या निजानंदातच होते, आत्मानंदामध्ये लीन होते. एकटे बसले असते की त्यांना तर कशाचीच गरज नव्हती. त्यांनी घरदार सोडलं होतं. आपल्याला माहिती आहे ते विवाह प्रसंगी पळून गेले होते, ते त्या बंधनातही अडकलेले होते. म्हणजे त्यांच्यावर तसं म्हटलं तर काही जबाबदारी नव्हती. मग एखाद्या घडीमध्ये कुठेतरी गुहेमध्ये छान तप करत बसले असते किंवा त्या निजानंदातच रममाण झाले असते, तर कोण काय म्हणू शकणार होतं त्यांना? पण अहो दर्या खोऱ्यातून, डोंगरातून, उन्हा तानामध्ये ते महाराष्ट्रामध्ये जागोजागी त्यांनी भ्रमण केलेलं आहे, युवकांना जागं केलेलं आहे. कशासाठी? की तुम्ही जोर बैठका काढा, तुम्ही शक्तिवान व्हा, या परराज्य आपल्या राज्यासाठी लढा. आपल्या राज्यावर जे संक्रमण झालेलं आहे औरंगजेबाचं, मुघलांचं, त्याच्यासाठी तुम्ही सैन्यात जागी लोकजागृती केली, समाज जागृती केली. अहो वेण्णा स्वामींसारख्या विधवेला ज्यांचं जीवन जर रामदास स्वामी नसते तर एखाद्या अंधाऱ्या कोठडीमध्ये केलं असतं, अंधाऱ्या खोलीमध्ये त्या तशाच राहिल्या असत्या, ज्ञान मिळालं नसतं, आत्मज्ञान मिळालं नसतं. पण त्यांच्यासारख्या विधवेलाही त्या काळामध्ये ज्या वेळेला
अतिशय कर्मठ अशा सगळ्या परंपरा होत्या. अशा वेळेला त्यांनी मठाधिपती केलं नीरज. इतके ग्रंथ दिले ज्ञानेश्वर माऊली, त्यांनी एवढे ग्रंथ दिले. या जगाच्या सुखासाठी जो जे मानशील तो ते लाभो असा याला लिहून ठेवल्यावर किती छळ झाला त्यांचा. ठरवलं असतं तर काय एवढा छळ करतात ना ही सगळी लोक माझा. कशासाठी मी यांच्या कल्याणासाठी झटू, कशासाठी अमृतानुभव घेऊ, कशासाठी ज्ञानेश्वरी घेऊ, काय गरज होती त्यांना. पण जगाची या सुखोद्देशे काया माझ्या मानसे रहाटे, हे सगळं संतांनी त्यांच्या जीवनातून आपल्याला हे करून दाखवलेलं आहे. आणि संत कबीरांनी तेच केलंय. जीवनभर त्यांनी शेले विणले, पण ते केवढ्या आपल्या उदरनिर्वाहापुरते. संत कबीरांच्या घरी अनेक संत मंडळी येत असत, अनेक साधू येत, अनेक बैरागी येत. कोणीही त्यांच्या घरून न जेवता कधीही गेलं नाही. आणि कशासाठी हो एवढ्या दोहे रचायचं काय कारण त्यांना. त्यांना तर खरं तर हिंदूही आपलं मानत नव्हते, मुस्लिमही आपलं मानत नव्हते, कुठल्याच धर्माचे लोक त्यांना आपलं मानत नव्हते. तरी सुद्धा आपल्या दोह्यांमधून लोक इतकी निंदा करतायत, लोक द्वेष करतायत, लोक काहीही त्यांच्याविषयी पसरवतायत, तरीही म्हणजे न थांबता ते स्वतःचं काम करत राहिले, दोहे गात राहिले. त्या दोह्यातून जनमानसाला उठवत राहिले. त्यांनी प्रत्येक धर्मातल्या, त्यांनी कुठल्याच धर्माला सोडलं नाही. कारण हिंदू धर्मातल्या सुद्धा ज्या चुकीच्या रूढी आहेत त्याच्यावर हल्ला केलाय, मुस्लिम धर्मातल्या चुकीच्या रूढीवर हल्ला केलाय, आणि बाकी धर्मातल्या, ख्रिश्चन धर्मातल्या, प्रत्येक धर्मातल्या चुकीच्या रूढींवर त्यांनी आघात. काय गरज होती, शांतपणे बसले असते की राम नाम घे. पण त्यांनी ते केलेलं नाही, कारण त्यांना सामान्य जनांविषयी कळवळा होता. यांचा सुद्धा उद्धार व्हावा, यांनी सुद्धा भवसागरातून तरुण जावं, यांनाही मोक्ष मिळावा, ही त्यांची धडपड होती. ही त्यांच्यामध्ये ही करुणा होती. का करुणा निर्माण होते या संतांच्या मनात, तर त्यांच्यामध्ये भगवंताची निरातिशय अशी भक्ती असते. आणि ही भक्तीच त्यांना कारुण्य देते. दुसऱ्यांविषयीचा कळवळा त्यांच्या मनामध्ये जागा करते आणि दुसऱ्यांसाठी झटायचं बळही देते. पुढे जाऊयात आपण. पुढे काय म्हणतात बघा. हा दोहा पण खूप छान आहे, खूप महत्वाचा आहे. आत्ताच्या म्हणजे आत्ताचा जो काळ आहे, आता जे काही चाललंय त्याच्यासाठी तो खूप महत्वाचा आहे. जाती न पूछो साधू की, बरं का काय म्हणतात बघा. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, मोल करो तलवार का, पड़ी रहने दो ज्ञान. किती महत्वाचा संदेश आहे. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. अहो याचे संत सज्जने त्यांची जात पात धर्म कुठल्या पंथातला आहे हे बघू नका, कुठलं दैवत पूजतो हे बघू नका. मग काय बघा, त्यांचं ज्ञान किती आहे, त्यांची भक्ती कशी आहे, त्यांचं चारित्र्य कसं आहे, हे किती निर्मळ मनाचे आहे. अहो जात पात धर्म हे कशाचं असतं, हे कशाला लागू होतं, तो आपल्या शरीराला लागू होतं. शरीराला त्यांनी इथे काय म्हटलंय, ज्ञान. मोल करो तलवार का, तलवार म्हणजे इथे काय अर्थ आहे, तर आत्मा, आपल्या आत्म्यातला तो जो हृदयस्थ, आपल्या हृदयातला तो जो भगवंत आहे, त्याचं मोल तुम्ही जाणा, तुम्ही त्याच्यापर्यंत पोचा.
आणि शरीराकडे लक्ष देऊ नका. हे जे जात पात धर्म हे जे सगळे जातीभेदे आहेत तर ते कुणाला आहेत? ते तर शरीराला आहेत. पण ते शरीर आहे, ते नेहमीसाठी आहे का? ते नश्वर आहे, ते कधीतरी पडणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याला महत्व देऊ नका. इथे ते संतांबद्दलच त्यांनी सांगितले. आता संतांमध्ये सुद्धा कितीतरी काही ब्राह्मण होते. एकनाथ महाराज ब्राह्मण होते, ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण होते, पण नरहरी सोनार जातीचे होते. आपली जनाबाई ही खालच्या जातीची होती. कान्होपात्रा ही तर वैश्या होती. आपल्याला माहिती आहे ती गाणं वगैरे म्हणून ती सगळं तिचा उदरनिर्वाह चालवायची. अशा अनेक जाती धर्माचे. गोरा कुंभार, ते कुंभार जाती होते. तर तुम्ही जात पाहू नका, त्यांचा जन्म कुठे झाला ते पाहू नका, त्यांची सांपत्तिक स्थिती पाहू नका. तुम्ही काळ पहा, तुम्ही त्यांचं ज्ञान पहा, तुम्ही त्यांचं त्या ज्ञानामुळे आलेलं, त्या आत्मस्थितीमुळे आलेलं जे सामर्थ्य आहे ते पहा. आणि त्यांच्याकडून तुम्ही ज्ञान घ्या, त्यांच्याकडून तुम्ही अनुग्रह घ्या, त्यांच्याकडून तुम्ही शिका भक्ती कशी करावी. हे तर संत कबीरांनी संतांविषयी बोललं गेलेलं आहे. म्हणजे ते बोललेत संतांविषयी. पण आता जर आपण पाहिलं तर आपण सगळेजण कशात अडकलेलो आहोत? हा मराठा आहे, हा ब्राह्मण आहे, हे खालच्या जाती ओबीसी वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. मी याविषयी फार बोलणार आणि सारखे आरक्षण मागणं आणि त्याच्यावरून मोक्ष. इथे या दोघांतून आपल्याला संत कबीर हा पण इशारा देतात की माणसामध्ये भेद करू नका. कारण माणूस दिसताना जरी त्याचं शरीर वेगळी दिसत असतील, रंगरूप वेगळे दिसत असतील, त्यांचे जन्म वेगळ्या ठिकाणी झालेले असतील, तरी हृदयस्थ आत्मा सगळ्यांमधला तो एकच आहे आणि ते एकच तत्व आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा द्वेष करता, आपण जेव्हा दुसऱ्याचा द्वेष करतो, दुसऱ्याला खालच्या जातीचा, दुसऱ्या जातीचा, दुसऱ्या धर्माचा असं मानतो, तेव्हा खरं तर त्या माणसामधल्या हृदयस्थ भगवंताचा द्वेष करत असतो. अहो कपिल गीतेमध्ये, भागवतामध्ये, कपिल गीतेमध्ये कपिल भगवंत हे विष्णूचे अवतार आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की खरा जो भागवत धर्म आहे किंवा खरा जो मानवता धर्म काय आहे की सगळ्यांना एक समान मानणे आणि सर्वांमध्ये परमेश्वर आहे ही धारणा मनामध्ये पक्की करणे. आणि म्हणूनच प्रत्येकाशी अतिशय प्रेमाने, अतिशय करुणेने, अतिशय कळवळ्याने वागणे आणि प्रत्येक जणच माझा मित्र आहे असं वागणे म्हणजे खरा मानवता धर्म. आणि असं जर केलं तर तो भगवंत प्रसन्न. म्हणून संत कबीरांनी या दोह्यामध्ये आपल्याला फार मोठा संदेश दिलेला आहे आणि तो आत्ताही या काळातही अशा प्रकारे लागू करतो. पुढचा जो दोहा मला वाटला घ्यावासा तो असा आहे, माटी माया सब तजे, मोठी माया सब तजे, झिनी तजे न ध्याय, वीर पैगंबर औलिया, झिनी सबको खाय. आता आपण जेव्हा नामस्मरण करायला लागतो, आपण भगवंताचे भक्ती करायला लागतो, भगवंताची आपण एवढे सगळे ग्रंथ वाचतो, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, अनेक ग्रंथ आपण वाचतो, आपण प्रवचनाला घेतो, आपण प्रवचन करतो, पण कीर्तन करतो, सगळं करतो. आणि त्या ग्रंथांमध्ये सांगितल्यामुळे, हे सगळं वाचल्यामुळे, ऐकल्यामुळे आपण बरेचसे आपले मोह सोडून देतो,
आपण कुठल्या विषयांमध्ये अडकत नाही, नामस्मरण सतत करतो. त्यामुळे ही जी मोठी माया म्हटलंय बघा त्याला, मोठी माया म्हणजे कसं की पटकन लक्षात येणारी जी जड 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 आपल्याला दिसते. म्हणजे काय की आता बाबा मी नव्या साड्या, सारख्या ज्या नव्या साड्या घेत होते ते घेणं बंद केलं. आता मला त्या दागिन्यांमध्ये नाही बाबा एवढा काही इंटरेस्ट नाही राहिला. भरपूर दागिने तुझे, आता जे काही माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये मी आनंदी आहे. आता मला एवढं काय हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचा शौक नाही. आता घरची आपली वरण भात भाजी पोळी मला ठीक वाटते, मी त्याच्यावर समाधानी. म्हणजे मला आता तोंडाला पाणी नाही सुटत कोणी भजी होती. ही आहे मोठी माया. हे सगळं सोडू शकतो आपण, सहजपणे सोडू शकतो किंवा प्रयत्नांती हे सगळं सोडलं जातं. कबीर, संत कबीर बघा काय म्हणतात, झिनी तजिन त्यजिन जा. झिनी म्हणजे काय की जी सूक्ष्म माया आहे. सूक्ष्म माया कशाला म्हटलंय त्यांनी की आता मी जे बोलले की मी हे सोडलंय, मी हे सोडलंय, मला आता कशाचाही मोह होत नाही, आता मी कुणावर रागवत नाही. हे सगळं म्हणताना सुद्धा माझ्या प्रत्येक वाक्यात कुठला शब्द आहे मी. म्हणजे हे मी करते, हा जो माझा अहंकार आहे तो अहंकार. आणि अहंकारातला आपण तमोगुणी तर तमोगुणी वरून आपण रजोगुणीवर आलो, रजोगुणीवरून आपण सत्वगुणीवर आपण येतो. एवढी सगळी नामसाधना केल्यामुळे, सगळं ऐकल्यामुळे, वाचल्यामुळे आपण येतो. पण सत्वगुणाचा जो अहंकार असतो ना तो फार वाईट असतो. आपण सगळं सोडू शकतो, पण हा जो अहंकार आहे की हे मी करते, हा अहंकार आपण सोडू शकत नाही. हे मी करत नसून, जसं गीतेमध्ये सांगितलं की तो भगवंत, तो जो हृदयस्थ भगवंत आहे तो आपल्याकडून हे करून घेतोय. त्यामुळे खरं तर मी प्रवचन करते याचाही मला अभिमान नसला पाहिजे. पण हे मी करते हा जो अहंकार कितीही नाही म्हटलं तरी सूक्ष्मपणे तो आपल्या मनामध्ये राहतोच. आणि तो खरा सोडणं, तो सोडणं किंवा तो सुटला की खरं मन निर्मळ होतं किंवा खरी भक्ती जागरूक होते. आणि हे कुणी त्याचा त्याग केलेला आहे असं कबीर, असं संत कबीर सांगतात. तर पैगंबरांनी त्याचा त्याग केला होता. त्या वीर पैगंबरांसारखं तुम्ही पण तो जो सूक्ष्म अहंकार आहे, सूक्ष्म ही माया आहे की जी तुम्हाला अजूनही वेढून बसलेली आहे, ती सोडून द्या. आणि म्हणूनच आपले गोंदवलेकर महाराज म्हणतात, काय म्हणतात बघा, अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. एकदा कधीतरी मागे मी नामस्मरणाबद्दल बोलले होते की ते नामस्मरण कसं हृदयस्थ भगवंतापर्यंत पोचतं. तर आपलं हेही मी बोललेली आधीच्या प्रवचनामध्ये की आपण नामस्मरण करत असतो, सतत करत असतो किंवा आपण ठरवून गेलेल्या नियमाप्रमाणे त्या माळा करत असतो. पण त्या माळा आपण तितक्या करतो किंवा माझं इतके कोटी किंवा इतके लाख किंवा इतके हजार नाम झालं हे सांगण्याची आपल्याला खूप घाई असते. आणि कोणी म्हटलं की पहिल्यांदा मी ना अनुग्रह घेतलाय, आता मी रोज 3 माळा करते. आधी 3 माळा करत होते, आता मी 4 माळा. म्हणजे गोंदवलेकर महाराज इथे म्हणतात की समूळ नामाने तो जो अभिमान आहे, अभिमान याचा अर्थ काय, अहंकार, तो जाईल. पण कधी की मी नाम घेते ह्याचाच आपल्याला अहंकार होतो, तो सुद्धा सोडायला पाहिजे. तर आपण खरी माया सोडली किंवा म्हणजे आपण आता खरे मायेतून मुक्त झालो असं म्हणता येईल.
पुढचं त्यामुळे हा सुद्धा जो दोहा आहे तो अतिशय सुंदर असा दोहा आहे. आपल्याला खूप मोठी शिकवण मिळणार आहे आणि नेहमी लक्षात ठेवावा असा. पुढे बघा बरं, पुढे कबीर काय म्हणतात. कबीरा सीप समुद्र की, कबीरा सीप समुद्र की, खारा जल नहीं दे, पानी पिए स्वाति का, पानी पिए स्वाति का, शोभा सागर दे. किती सुंदर दृष्टांत दिलाय. शिंपला, सीप म्हणजे शिंपला. शिंपला खरं तर तो असतो समुद्राच्या पाण्यामध्ये, पण एवढा त्या समुद्राच्या पाण्यामध्ये असून तो त्या समुद्राचं पाणी पित नाही. काय पितो मग? किती त्याच्याकडे धीर असतो. तो काय पितो? फक्त स्वाती नक्षत्राचा जो पाऊस पडतो त्याचे जे पावसाचे जे थेंब असतात ते तो प्राशन करतो. आणि असं शुद्ध जल किंवा मंगल जल प्राशन केल्यामुळे तो मोती तयार करतो आणि त्या समुद्राला शोभा देतो. आता आपण काय शिकायचं याच्यात? तर आपण सगळेजण आता भवसागरामध्ये आहोत, भवसागरामध्ये बुडालेले आहोत. तर काय प्यायचं नाहीये किंवा काय घ्यायचं नाहीये, तर आपण मागच्या वेळेला म्हटलं तसं मनाचं जे प्रवचन झालं होतं त्याच्यामध्ये की जे काही निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, नकारात्मक संदेश, तेव्हा मी बोलले होते वर्तमानपत्र, नंतर बातम्या, इंस्टाग्राम, नंतर काय हे चॅनल ते चॅनल, फेसबुक, याच्यावर नुसता मारा होत असतो आपल्याला. व्हॉट्सअपवर सुद्धा कधीतरी तर चक्क चुकीच्या बातम्या येत असतात. पण आपण काय करतो? एक तर त्या बातमीचा आपल्यावर परिणाम होऊ देतो. आता कसं होणार या जगाचं, अहो आपल्यालाच सगळी चिंता तो आहे ना बरोबर. पण आता कसं होणार या जगाचं, ठीक आहे, आपल्याला जगाविषयी काळजी वाटते, ती चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यातून आपण खरंच आता नकारात्मकतेकडे, विनाशाकडे जग जाणार आहे असं आपण गृहीत धरतो. तो विचार मनामध्ये धरून बसतो. त्याच्यातून आपल्या मनामध्ये हे जे नकारात्मकतेचं त्या भवसागरातलं जे पाणी आहे ते आपल्या मनात शिरतं. मग आपल्या मनामध्ये मोती निर्माण होतील का सद्विचारांचे, शुभ विचारांचे, सकारात्मक विचारांचे? नाही. मग असं हे जे सारखं आपल्याला जे बंबार्डिंग होत आहे ना, सारखे आढळतात सगळे नकारात्मक विचार, त्यांना कुठे बाहेरच थांबायचं. नुसतं सांगितलं स्थितप्रज्ञतेपणे हो का, अशी बातमी आहे का, असं झालंय का, ठीक आहे, युद्ध सुरू झालंय ना, पण ते थोड्याच दिवसात थांबेल. थोड्याच दिवसामध्ये जगामध्ये सगळीकडे शांती प्रस्थापित होईल. रस्ते सगळे नुसते खडबडीत गाव सगळे कच्ची गावी चालवायची. मनामध्ये काय केलं? सगळे रस्ते खडबडीतच असतात. अहो मग प्रत्येक वेळेला तुम्ही जिथे जिथे जाल तिथला रस्ता खडबडीतच. पण काय मनामध्ये? आता हा रस्ता खडबडीत झालाय खरा, पण लवकरच मनपाची गाडी येईल आणि छान डांबरीकरण होईल. मोदी आपल्या मनामध्ये यायला. तर असे हे झालं विचारांत बाबतीत. अजून काय येतं आपल्या मनामध्ये? हे खारं पाणी अजून म्हणजे काय येतं? कुणाविषयीचा राग येतो, क्रोध येतो कुणाविषयी, कुणाविषयी मनामध्ये मत्सर जागृत होतो. हे सगळे काय आहे? हे सगळं खारं पाणी आहे या भवसागरातलं. दुसऱ्यामुळे आपल्या मनावर दुसऱ्यांच्या वागण्याचा परिणाम आपण करून घेतो. म्हणजे त्या भवसागरामधलं जे नकोय खरं तर आपल्या मनामध्ये आपण भिनवून घ्यायला किंवा आपल्या मनावर ज्याचा परिणाम होऊ नये त्याचा परिणाम आपण करून घेतोय. त्यापेक्षा दुसऱ्याला क्षमा करावं. ठीक आहे, असं बोलली का,
तिला त्यावेळेला असं वाटलं असेल, पण मी त्याबद्दल तिला क्षमा करते. संपला विषय, क्षमा केलं की विषय संपून जातो. किंवा बोलले होते त्याप्रमाणे 10 अंक मोजा किंवा ते लिहून काढा. काय जे काय घटना घडली लिहून काढा, फाडून टाका किंवा ते परत वाचलं ना तरी त्यातला फुलपणा कळतो आणि कळतं खारं पाणी आहे, ते नकोय आपल्या मनात, टाकून द्या. आणि जेव्हा तुम्ही समोरची व्यक्ती तुमच्याशी वाईट वागलीये तरी तुम्ही त्याच्याशी चांगलं वागायला जाता, तेव्हा तुम्ही त्यांना मोठी देता. अशा म्हणजेच किती महत्वाचं की दुसऱ्याचे पण काय घ्यावं, आपलं साधारणपणे लक्ष दुसऱ्यांच्या काय त्याच्यात अवगुण आहे, काय कशी ती चांगली नाहीये, ती कशी वागली, अवगुणांकडे जास्त लक्ष नसतं. पण खरं तर फोकस कशावर पाहिजे आपला, तर गुणांवर. तिच्यात काय चांगलंय, ती काय चांगलं करू शकते, तो काय चांगलं करू शकतो, तो काय चांगलं बोलतो, त्याची वागण्याची पद्धत कशी, तिची कामातली टापटीप कशी. प्रत्येक जण समोरचा जो आपल्या जीवनामध्ये आलेला आहे तो आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो. ते तुमचं शिकून झालं की कदाचित तो तुमच्या जीवनातून निघूनही जातो. पण भगवंतांनी बरेच वेळेला जे आपल्या जीवनात जी माणसं येतात ती काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी, म्हणजे तुमच्या मनामध्ये अनेक मोती निर्माण करण्यासाठीच पाठवलेली असतात. तेव्हा संत कबीरांनी आपल्याला हेच सांगितलं याच्यातून की त्या मोठ्या शिंपल्याप्रमाणे व्हा. किती धीर धरतो होतो शिंपला, याच्यामध्ये अजूनच संदेश आहे की धीर धरा. किती सहनशील असतो तो शिंपला. आहे ना खारं पाणी आजूबाजूला, खारं पाणी पिऊन घ्यावं. कशाला इतके दिवस, ते स्वाती नक्षत्र कधी कितीतरी महिन्यांनी येतं, सारखं नसतं. 15-20 दिवसांनी वगैरे ते एक महिन्याने साधारण मला वाटतं परत स्वाती नक्षत्र येतं, पण 1 महिना नाही. आणि आपण एकादशीच्या दिवशी कधी एकदा ती साबुदाण्याची खिचडी खाय, बरोबर आहे. आपल्या सगळ्यांचं हेच होतं की आपल्याकडे धीर नसतो, सहनशीलता कमी पडते. तर संत कबीरांनी आपल्याला हा मोठा संदेश याच्यात दिला आहे की धीर धरा, योग्य तेच तुमच्याकडे घ्या, तुमच्या मनामध्ये शिरू द्या, म्हणजे तुमच्या मनामध्ये भक्तीची मोत्याची माळ तयार होईल आणि जी तुम्ही त्या हृदयस्थ भगवंताला घालू शकाल, अर्पण करू शकाल. पुढचाही धीरावरचाच आहे जो दोहा आहे तो. त्याच्या आधी एक दोहा घेते. खोद खाद धरती सहे, खोद खाद धरती सहे, काट कूट मन राय, कुटिल वचन साधू सहे, कुटिल वचन साधू सहे, औरों से सहान जाय. धरती काय सहन करते, इतक्या बिल्डिंग सगळ्या एवढी कन्स्ट्रक्शन चालू आहेत ना, सारखं काय दिसलं जरा रिकामा प्लॉट की खोदायला सुरुवात, बिल्डिंग बांधायला सुरुवात. खाणींचा शोध लागला, अरे तिथे सोनं मिळणार आहे बरं का बहुतेक, सगळे जण करतात पहिलं तिथे खोदायला सुरुवात. ही जी धरणी माता आहे ती किती सहनशील असेल. आपण तर त्याच्यावर काही वाटेल ते उड्या मारत असतो, तिला खोदत असतो. तिचं आता तर अशी अवस्था आहे की त्या डोंगरांवर सगळीकडे त्या बिल्डिंग बांधल्यामुळे तिला धड पाणी सुद्धा पुरेसं त्या धरणीला मिळत नाहीये पावसाचं, आणि अशी ती ओसाड व्हायला लागली. पण असं असलं तरी ती सगळं सहन करते. आपले जे भागवतामध्ये यदू आणि आपले दत्तप्रभू यांचा जो संवाद आहे, त्याच्यात दत्तगुरूंनी धरणीला तिचं एक गुरु मानलेलं आहे.
जे गुरु त्यांनी केले त्यातली एक महत्वाची गुरु धरणी आहे का, कारण श्रवणशीलता. कोणी कसंही वागो पण ती शांत असते, हे खऱ्या साधूचं लक्षण. आणि जे संत असतात ते सगळे असेच असतात, अतिशय शांत असतात, धीरोदात्त असतात. कोणी काही कुचाळत्या करू दे पण ते तरीही सगळ्यांशी ममतेने वागतात. अहो किती उदाहरण आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांना आणि चारही भावंडांना सगळ्यांनी किती छळलंय आपल्याला माहिती आहे. जेव्हा त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हा दिसतो छोटासा पण याच्यामध्ये अतिशय थोर असं, अतिशय दिव्य असं आध्यात्मिक सामर्थ्य आहे. सगळेजण म्हणायला लागले आता याच्या पुढे आम्ही ज्ञानेश्वर महाराज की जे असं म्हणणार बरं. म्हणजे किती मोठेपण असतं, किती थोरपण असतं या संतांच्या अंगी. ते बघा ज्ञानेश्वर महाराजांनी काय उत्तर केलं, माझ्या नावाचा जय जयकार करू नका, तुम्हाला जय जयकार करायचा असेल तर त्या विठ्ठलाचा करा. जय जय रामकृष्ण हरी म्हणा पण माझा जय जयकार करू नका. सूक्ष्म अहंकार त्यांनी त्याजला. मग अशी जरी पाहिलं जीवी तर जगत ती त्याचा त्यांनी पूर्ण त्याग केलेला आहे. एवढूसा सुद्धा अहंकार नाही, मी केलं अहंकारच नाही, माझ्याकडून त्यांनी करून घेतलं. अहो एकनाथ महाराज आपल्याला माहिती आहे, एक कोणतो मुस्लिम होता, ते गंगेवर स्नानासाठी जात होते, तो किती वेळा गुंतलेला आहे पण अतिशय शांत झालेले. दुसरं उदाहरण दिलेलं ते म्हणजे जी झाडं असतात वनराय, काटकुंट वनराय, याचा अर्थ जंगल. आता सुद्धा आपण बघतो जंगलामध्ये किती तोडणं म्हणजे जंगल तोड चाललेली, लाकडं तोडून देतात. तो वृक्ष, त्या वृक्षाला पाणी घाला किंवा त्याची लाकडं छाटून द्या किंवा त्याची फळं तोडा, पानं तोडा. आता याच्या वेळेला नाही का आपल्या दुर्वांच्या वेळेला आपलं जेव्हा संकष्टी असते त्या दुर्वा लागलेल्या असतात, असं पूर्ण अगदी आपण असं उघडून मारतो. पण आपण हे लक्षात घेत नाही की त्यांच्यामध्ये सुद्धा जीव असतो. पण वृक्ष लाकूड तोडणार म्हणजे त्याच्या फांद्या तोडणारा येवो, नाहीतर त्याला पाणी घालणारा येवो, त्याला फळ घालणारा येवो, दोघांनाही सावली. नदीचंही तसंच आहे, धरणीचंही तसंच आहे. तसे संत असतात. कबीरांनी इथे संतांचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणण्यापेक्षा संतांचा अतिशय सुंदर आणि मौल्यवान असा गुण सांगितलेला आहे. आणि ते आपल्याला हे सांगतायत की तितके श्रवणशील तुम्ही बना. ह्या सगळ्या दोहे रचण्याचा आता हे काही आपल्याला माहिती नाही असं नाहीये. आपण सगळ्या संतांच्या कथा ऐकलेल्या आहेत, सगळे दृष्टांत ऐकलेले, कुठल्या संतांच्या जीवनामध्ये काय झालेलं आपल्याला सगळं माहिती आहे. पण तरीही अजूनही आपल्या अंगामध्ये ती सहनशक्ती येत नाही. आणि म्हणून हे परत परत ऐकलं की मग थोडस मनामध्ये ते मोठी झिरपतात. आणि म्हणून ते आपण ऐकत राहायचं. ते स्वातीचं पाणी आहे, स्वातीच्या पावसाचं पाणी, हे जे आपण ऐकतोय ना ते स्वातीच्या पावसाचं पाणी. पुढे काय म्हणतात बघा, कबीर धीरज के धरे हाती मन भर खाय. कबीर धीरज के धरे हाथी मन भर खाय, तक तक बेकार में श्वान घर घर जाय. म्हणजे काय की हत्तीचं असतो. आता आपण पाहिलेलं की कुत्रं पाहिलं, आपण कुत्री आपल्या इथे असतात बरीच, प्रत्येक सारखं आपल्या मागे येतं, काही आपल्या मागे 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 येतं. आणि आपण त्याला काय करतो, ए हडचा बाजूला. आणि काय कंटाळून त्याला काय घातलं जातं, शिळी पोळी
किंवा काहीतरी राहिलेलं जे काय असतं ते त्यांना शिळी भाकरी हे कसं बसं त्यांना बैठागून घातलं जातं. बरोबर आहे, एकताची ब्यात टळ. पण हत्ती कसा असतो? हत्ती कधी कोणाच्या मागे मागे जात नाही, मला खायला द्या, सोड उचलून असं काय ओरडलाय मला खायला द्या. इव्हन आपण जरी एखाद्या अभयारण्यात गेलो किंवा झू मध्ये गेलो तरी सुद्धा तिथे सुद्धा हत्ती तिथे शांतपणे स्थिर उभा राहिलेला असतो किंवा शांतपणे बसलेला असतो, पण तो कधी कोणाच्या मागे जातो. आणि या त्याच्या धीराच्या गुणामुळे की मला मिळणार आहे, मी शांत आहे, मी असं कोणाच्या मागे मागे जाणार नाही असं काहीतरी मागायला, या गुणामुळे त्याला पोटभर चारा मिळतो आणि तो शांतपणे चारा तो खातो असं कबीर म्हणताय. म्हणजेच माणसाचं कसं असतं, तो सारखा सुखाच्या मागे धावत असतो की मला हे हवं, मला ते हवं, असं सारखं त्याच्या मनामध्ये चाललेलं असतं. आणि त्यामुळे होतं काय, तो सारखा काही ना काहीतरी मिळवण्याच्या मागे नुसता धावत असतो. आताची पिढी तशीच आहे. आपली आधीची म्हणजे पूर्वीची पिढी जे मिळायचं त्याच्यामध्ये समाधानी होती. पण आत्ताची पिढी कशी की एक नोकरी केली, मिळाली ना नोकरी, तर मग ठीक आहे ना, ती जी नोकरी आहे त्या नोकरीमध्ये मला जो पगार मिळतोय तो बास आहे, त्याच्यामध्ये मी माझं गुजराण करू शकतो. पण आता असं होत नाही. आता काय होतं की माझ्याकडे आता मारुती 800, पण तेवढी नसून म्हणजे आता खरं तर आहे ना, कुठेतरी जायचंय, 4 जण बसू शकताय, एसी लावून जाऊ शकतो कुठे, पण नाही. माझ्या मित्राकडे ती एसयूव्ही ती मला घ्यायची, मग ती मी कशी करणार? तर माझा जो आताचा जो पगार आहे तर त्याच्यात काही ती येऊ शकणार नाही, त्याचे EMIs केवढे. मग ही नोकरी सोडली, दुसरी नोकरी, त्याच्यासाठी ती नोकरी मिळण्यासाठी यातायात, त्याचं टेन्शन, त्याच्यामुळे मनाला येणारा ताण, त्यामुळे त्यामुळे मनाला येणारी नैराश्य, कारण कुठेच समाधान नाही. की काय नवीन नोकरी मिळाली, कर्तृत्ववान आहेत हल्लीची मुलं, हुशारही आहेत, नोकरी मिळाली, पण ती नोकरी कशी मिळाली, तर 12-12 तास काम करण्याची नोकरी मिळाली. मग आता एवढं 12 तास काम करायचं तर तेवढाच थकवा पण येणार. म्हणजेच काय की उरसफोड केली जाते, मागे लागलं जाते, कशाच्या? पैशाच्या, संपत्तीच्या, सुखसोयींच्या. जितकं मी मिळवेन, जितकं मला मिळेल, जितकी मला पैसे मिळतील तेवढा मी सुखी राहील. आणि हे असं सारखं मागे लागल्यामुळे काय होतं, भगवंत पाहिजे काय हे तुला घे बाबा, मिळतं, पण त्याच्यात शेवटी हे असं मिळालेलं असल्यामुळे मिळून सुद्धा तो माणूस आपण समाधानी नसतो. कारण त्यालाच खरं तर मनामध्ये यातलं फोलपण कळत असतं की आपण काय पणाला लावलं, आपण आपल्याला मिळणारा वेळ पणाला लावला, आपण कुटुंबियांसाठी जो वेळ घालवत होतो तो पणाला लावला. मी इतके दिवस माझ्या मुलासाठी वेळ देऊ शकत होते, त्याचा अभ्यास घेऊ शकत होते, पण आता मी ही जी IT ची नोकरी धरली आहे, मला मी जी सकाळी 6ला जाते ती रात्री 12ला येते, माझं मूल मी पाळणाघरात ठेवते, नाहीतर माझ्या सासू सासऱ्यांवर किंवा आई वडिलांवर सोडून जाते. याच्यामध्ये आपण सगळी कुटुंब व्यवस्था आपण मोडकळीला आणतो. आणि मग त्याच्यातूनच मुलंच नको, DINK, डबल इन्कम नो. म्हणजेच इथे तसं म्हटलंय की तो जो कुत्रा जसा सारखा मागे 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 लागतो, हे पाहिजे ते पाहिजे, तसं आपण सुखांच्या मागे लागलेलो आहे, सुख मिळवण्याच्या. पण आपल्याला सुख कशात आहे, खरं सुख कशात आहे की जे कधीच संपणार नाही, तेच आपल्याला कळत नाही. हे जर ठीक आहे, कमी पगाराची नोकरी आहे, पण ती 6च तास आहे, ज्याच्यामुळे मी सगळ्यांना वेळ देऊ शकते, मी माझ्यासाठी वेळ देऊ शकते.
अशी नोकरी आहे त्याच्यात मी समाधानी आहे. मला थोडंसं माझ्यासाठी वेळ देता येतोय, माझ्या मुलांसाठी नवऱ्यासाठी वेळ देता येतोय, मला गाण्याच्या कार्यक्रमांना जाता येतं याची माझी आवड आहे. आणि मग धीराने अनेक वर्ष तीच नोकरी करत राहिली गेली. मग हळूहळू प्रमोशन्स मिळत गेली, पगार वाढला. मग मी हळूहळू ती पुढची कार घेतली, माझं स्वतःचं घर घेतलं. ह्याला जे हत्तीची जी उपमा दिली आहे ती त्याच्यासाठी, की जो धीर आहे, जो संयम आहे, ती सगळी सुख मिळणार आहे. पण धीर धरा. आणि त्याच्यातूनच हल्ली जे अगदी लहान वयामध्ये अनेक तरुणांमध्ये निद्रानाश तर आहेच आहे, ते तर सगळ्यांनाच जडलेलं आहे. पण हार्ट अटॅक, हृदयविकारासारखे जे विकार, अचानक मृत्यू, हे जे सगळं वाढलेलं आहे, ते का वाढलंय? ते त्याच्यामुळे वाढलंय कारण आपण या स्पर्धेच्या खूप मागे लागलेलो आहोत आणि सगळ्या सुखांच्या मागे लागलेलो आहोत. आणि एवढं करूनही जे काय मिळतंय सुख, त्याचं समाधान मनवण्याकरता सुद्धा आपल्याकडे वेळ नाही. बाबा मला सुख मिळालं, मी सुखी आहे, एवढा श्वास टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नाही. अशी आत्ताची गत झाली. तेव्हा संत कबीर म्हणतात, अरे थोडा थांब. इतक्या त्या सुखांच्या, इतक्या त्या काय म्हणतात मायेच्या मागे लागू नको. ही काय, ही मायाच आहे, त्या मायेत गुंतू नकोस. त्यापेक्षा खरं जे सुख आहे, तू शांतपणे एका ठिकाणी बस, तू ध्यान कर, तू त्या भगवंताचं स्मरण कर, तू वेगवेगळ्या प्रवचनांना जा. तू आता तर प्रवचनांना त्याची काही गरज नाही, युट्यूबवर सगळं अवेलेबल आहे. अगदी भगवंताचं नाही, प्रवचन नाही, पण हल्लीचं असं एक असतं, इतक्या कमी वयात मी कुठे जायचं प्रवचन, इतक्या कमी वयात मी भागवत ऐकायचं. पण सकारात्मक विचारांसाठीचे प्रोग्राम्स असतात युट्यूबवर, ते तू ऐक, की ज्याच्यामुळे तुझं मन स्थिर होईल. असं काहीतरी जर केलंस तर तू स्थिर होशील आणि मग तू खरा संयमी होशील आणि तुला आपोआप ही सगळी जी सुख आहे ती हळूहळू तुला मिळणारच आहे, तो देणारा आहे. पण त्याच्यासाठी तू आधी स्थिर हो. आता एक शेवटचा सांगते दोघा आणि थांबते. संत कबीर इतके महान होते की त्यांनी स्वतःला सुद्धा कमी घेतलं होतं. कोणापुढे? तर गोपी. नारद मुनी त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये एक सूत्र असं सांगतात, भक्ती कशी असावी तर यथा व्रज गोपिकांना. कबीर काय म्हणतात बघा, कबीर कबीर क्या कहत हो, कबीर कबीर क्या कहत हो, जहाँ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट्य कबीर. एका संतांनी दुसऱ्या संताचं, इथे तर त्या ज्या गोपी आहेत त्या संत पण नाही आहेत, पण दुसऱ्या भक्ताचं, असं मी म्हणेन, इतकं कौतुक करावं, ह्याच्यातच खरं तर संतांची महानता आहे. कारण तुकाराम महाराज सुद्धा असेच आहेत बघा, तेही एका अभंगात म्हणतात, असा साधू संग घडो मज लागे, हे जे मागणे तुझं पाशी. मला पण साधू संग घडो असं तुकाराम महाराज म्हणतात, की जे स्वतःच संत आहेत, एवढे महान संत आहेत. कबीर काय म्हणतात बघा, अरे कबीर कबीर म्हणजे मला काय तुम्ही महान समजताय असं त्यांना म्हणायचंय. ते म्हणतात, अरे मला काय तुम्ही माझ्या मागे काय लागलाय, मी काय एवढा मोठा नाहीये. अरे एक एक
गोपिके प्रेमाने त्या व्रजामध्ये जा, त्या वृंदावनामध्ये जा, त्या गोपींचं कृष्णाप्रती श्रीकृष्ण भगवंतांप्रती असलेलं प्रेम पहा, भक्ती पहा. त्या भक्तीमध्ये माझ्यासारखे 1,000,000 कबीर वाहून जातील. म्हणजे प्रत्येक गोपी 1,000,000 कबीरांच्या समान आहे. म्हणजे त्यांची भक्ती माझ्या भक्ती पुढे, माझी भक्ती त्यांच्या भक्ती पुढे काहीच नाही, गौण आहे, क्षुल्लक आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि खरंच या गोपिकांचं श्रीकृष्ण भगवंतांबद्दलचं जे प्रेम होतं ना, ते अतिशय अतुलनीय होतं. अहो, श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांचा जो शिष्य होता किंवा त्यांचा जो सखा होता उद्धव, त्याला ते जेव्हा गेले मथुरेमध्ये, जेव्हा परत गेले, तेव्हा उद्धवजी त्यांना विचारायचे की तुम्ही असे मधून मधून उदास का बरं असता. तर तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी उत्तर द्यायचे की अरे उद्धवा, तुला काय सांगू, मला त्या गोपींचा नीट निरोप पण घेता येत आला नाही. मला घाई इकडे यावं लागलं आणि मला नेहमी त्यांची आठवण येत असते. तेव्हा उद्धव म्हणायचं एवढं काय त्या गोपिकांमध्ये, त्या तर साध्या त्या गवळणी आहेत, त्या त्यांचं काय तुम्हाला एवढं कौतुक. तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी ठरवलं की उद्धवाला गोपिकांची भक्ती काय आहे, भक्ती योग खरा काय असतो, तो त्यांना कळायला हवा, त्याला कळायला हवा. म्हणून उद्धवाला मुद्दाम एक संदेश देऊन किंवा ख्याली खुशाली विचार सगळ्या गोपिकांची, माझ्या आई वडिलांची, कसेच नंद यशोदा, ते मला बोलू देत, म्हणून तू जा तिकडे व्रजामध्ये, मला काही जाता येणार नाही, तू जा. आणि उद्धवजी जसे त्या गोकुळामध्ये शिरले, त्या वृंदावनामध्ये शिरले, तसं तसं त्यांना काय ऐकू येत लागलं. कोणी गोप असो गोपी असो, प्रत्येक जण दुसऱ्या गोपी बरोबर गप्पा मारतीये. पण गप्पा कसल्या मारतीये, मी आज हे घेतलं, मग मी या सेलला गेले की अशा गप्पा नाही. अगं तो जो श्रीकृष्ण आहे ना, तो किती गोड आहे म्हणून सांगू. अगं त्याची मुलगी तर इतकी सुंदर आहे, अजूनही त्या मुलगीचा नाद माझ्या कानामध्ये गुंजतोय, मी तर विसरूच शकत नाही. अगं मी जेव्हा तिकडे ते बाजारला जाते ना लोणी विकायला, काय माझं वेडेपणा सांगू. अगं मी लोणी घ्या लोणी असं न म्हणता काय म्हणते माहितीये, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी दामोदर घ्या, कोणी अच्युत घ्या. अगं माझ्या तोंडून हे आपोआप निघतं ग, मी त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. तर दुसरी गोपी त्याला अनुमोदन देते. ती म्हणतीये अगं तो इथे आज होता ना, किती छान तो हसायचा ग, त्याचं नुसतं जे हसणं होतं तेही विलोभनीय होतं. तो जेव्हा वनातून तो जेव्हा यायचा, तेव्हा त्याच्या कुरण्या कुरण्या केसांवर ते जे धुळीचे कण बसलेले असायचे ना, तेही किती, तरी सुद्धा त्या कुरण्या बटा किती सुंदर दिसायच्या. आणि जेव्हा रासक्रीडा झाली, तेव्हा गोपिकांनी जेव्हा श्रीकृष्ण त्यांना सोडून गेला, कारण त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला होता की आम्ही किती श्रेष्ठ, हा श्रीकृष्ण भगवंत आमच्या बरोबर रासक्रीडा करतोय. म्हणून जे कबीर भगवंतांनी, संत कबीरांनी जे आधी आपल्याला अहंकाराविषयी सांगितलं की झिनी माया छोड दो अहंकार, इथेही आपल्याला त्या उदाहरणातून कळतं श्रीकृष्ण भगवंत तिथल्या तिथे अंतर्धान पावलेले आहेत. आणि ह्या ज्या गोपिका आहेत त्या अशा वेड्यासारख्या सगळीकडे फिरतायत, हे श्रीकृष्ण आहे गोविंदा कुठे गेलायस. आणि त्या श्रीकृष्णाच्या ध्यानामध्ये, त्यांच्या विचारामध्ये इतक्या तल्लीन झाल्या आहेत की त्या श्रीकृष्णांनी जे जे प्रसंग श्रीकृष्ण भगवंतांच्या आयुष्यात घडले त्याच्या त्या ऍक्टिंग करतात, अभिनय करतात. एक जण कालिया होते, दुसरी तिच्या समोर श्रीकृष्णासारखी थय 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 नाचायला लागते की जणू काही त्या कालियाचं ती मर्दन करते. आणि अशा त्यांनी खूप विलाप केलेला आहे श्रीकृष्णाला.
हाक मारलीये आणि शेवटी त्या विरह वेदनेने त्यांच्या तोंडून एक गीत बाहेर पडले, त्याला गोपी गीत म्हणतात. तो विषय खूप वेगळा आहे, आता त्याच्यात जात नाही, पण त्याच्यात एक वाक्य खूप सुंदर आहे. त्या म्हणताय की तो जो ब्रह्मदेव आहे ना तो वेडा आहे म्हणताय. का वेडा आहे? कारण त्या ब्रह्मदेवानी या डोळ्यांना ना पापण्या निर्माण केल्या आणि त्या पापण्यामुळे आपोआप लवतात. पण त्या लवल्यामुळे त्यामुळे डोळे बंद होतात, आपल्याला माहितीये. ते डोळे बंद होतात ना तेव्हा ते श्रीकृष्णाचं दर्शन आम्हाला होत नाही. अहो त्या श्रीकृष्ण भगवानाचं दर्शन होत नाही, आम्हाला विरह होतो. किती वेळ त्या लवतात हो पापण्या, पण तेवढा विरह सुद्धा या गोपिकांना सहन होत नाही आणि म्हणून त्या साक्षात ब्रह्मदेवाला म्हणतात तो वेडा आहे. तर अशा या गोपिका आणि म्हणून संत कबीर सांगतायत की माझं नाव घेत फिरू नका, मी काय एवढं सर्वश्रेष्ठ नाहीये, मी श्रेष्ठ संत नाहीये, माझ्या नादी लागू नका, माझ्या मागे लागू नका. त्या गोपींकडे बघा. अहो त्या का सांगतात आणि ते आपल्याला की त्या गोपींचं प्रेम बघा, त्यांची भक्ती बघा आणि ती भक्ती तुमच्या मनामध्ये रुजवा, म्हणजे तो श्रीकृष्ण साक्षात तुमच्या हृदयामध्ये प्रकट होईल, त्याची अनुभूती तुम्हाला येईल. आणि असे हे कबीर, संत कबीर की ज्यांनी अनेक दोह्यांमधून इतके दोहे त्यांचे आणि इतके सुंदर सुंदर दोहे कुठले निवडावे मला प्रश्न पडला होता, पण त्यातले काही निवडले. आणि संत कबीरांनाही मी साष्टांग प्रणिपात करते की त्यांच्या या दोह्यांवर थोडंसं निरूपण करायला मिळालं, त्याबद्दल मी त्यांना साष्टांग प्रणिपात करते. आणि आत्ताचं हे जे प्रवचन सेवा होती ती मी आता थांबवते. जर काही चुकलं असेल तर मला क्षमा करावी. जे उत्तम होतं ते माझ्या गुरूंचं होतं आणि जे चुकलं असेल ते माझं होतं. आणि त्याबद्दल माझे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही सेवा करायची संधी.